घरामध्ये गोड पदार्थ काय करावा असा विचार करत असाल तर हा पदार्थ करा. अतिशय झटपट आणि तेवढाच कमी साहित्यात होतो. लहान मुले आणि वयस्कर माणसे तर आवडीने खातात. चवीला जेवढा अप्रतिम तेवढाच पौष्टिक असा हा गोड पदार्थ आहे. 2 ग्लास पाणी गरम केले. त्यामध्ये 1 वाटी काळा गूळ किसून घातला. त्यामुळे लवकर गूळ विरघळतो. गोड किती आवडतं त्यानुसार गुळाचं प्रमाण घेऊ शकता. पाण्याला उकळी न काढता गूळ विरघळून घेतला. गॅस बंद केला आणि गुळाचं पाणी कोमट करून घेतलं. इथे मी गुलगुले करत आहे. त्यासाठी एका बाउलमध्ये 1 कप गव्हाचे पीठ घेतलं आहे. थोडासा खायचा सोडा घातला. बडीशेप आणि वेलची पूड घातली. त्याने गुलगुल्याचा वास छान येतो. चिमूटभर मीठ टाकलं. गोड बॅलन्स होण्यासाठी गुळाचं पाणी गरजेनुसार घालून बॅटर छान गुठळ्या न होता फेटून घेतलं. गुलगुले त्याला सोडता येईल एवढं पातळ बॅटर ठेवलं. बॅटरवर झाकण ठेवलं आणि अर्धा तास रेस्ट दिली. म्हणजे आपलं बॅटर चांगलं फर्मेंट होईल. 2 ग्लास पाण्यामधून अर्धा ग्लास गुळाचं पाणी उरलेलं आहे. अर्ध्या तासानंतर बॅटरवरचं झाकण काढलं आणि गरम तेलात भाज्याप्रमाणे गुलगुले सोडले. तेल जास्त कडक करायचं नाही. कारण गुळाचा पदार्थ असल्यामुळे तो लवकर रंग चेंज करतो. म्हणून तेल फक्त गरम करायचं आणि गुलगुले तेलात सोडायचे आणि गॅसची आच लो करायची. म्हणजे गुलगुले आतपर्यंत चांगले तळले जातात. आतून कच्चे राहत नाही. गुलगुले छान ब्राऊन रंगावर आले आणि त्याला बाहेर मी काढून घेतले. संपूर्ण रेसिपी बघण्यासाठी खाली दिलेल्या त्रिकोणावर क्लिक करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.